हॅलो 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 काय होता हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 आवाज येतोय ना सर्वांना आज काय दांडका बरस लागलेला आहे असू द्या असू द्या आवाज येतोय का शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हात वर करा बघू पाठी रस्त्यावरच बस आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत बुवा गर्दी पण भरपूर आहे जर वाट भेटली तर या नाहीतर विषय काय तुम्हाला माहिती आहे बुवा आधी तुमच्या मनात तोडपाड झालेला आहे बुवा आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतो करूया ना सुरुवात करायची ना गणपती बाप्पा कभी तेरा जाना हुआ जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ मेरा समय तो वही से बताऊं तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ खामोशियाँ एक साज है तुम सुनने तो आओ कभी छू कर तुम्हें खिल जाएगी कर इनको बुलाओ कभी
बेकरार है बात करने को, कहने दो इनको जरा। खामोशियाँ तेरी मेरी खामोशियाँ, लिपटी हुई खामोशियाँ। आणि म्हणून ही रसिक राजा ही विनम्र हा पापड तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सभारणात तू मायेचा दे आसरा, साथ प्रेमाची दे रसिका तुया रे करा. नयनानी हे रूप पाहू दे, तुझा सहारा जगिया मला. आशीर्वाद हा पाठी राहू दे, करताना ही सादर करा. आलो रंगना गीत गायना, आधार द्यावा खरा. पाहुनिया ही माया तुझी, पाहुनिया हे पाहुनिया ही माया तुझी, पाहुनिया. सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मनाचा मुजरा करून या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थान चढाण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री कोल्हे राजा रिक्षा व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाप्रमाणे दिवाळी पडव्याच्या निमित्तानं सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सत्यनारायणाच्या महापूजेचं औचित्य साधून
कलगी आणि तुरा असा नाचाचा जगदीश सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोळाई कोटे श्री नाच मंडळ, मी शाहीर राजे श्रीकाम, मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ खोंडे जोगळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून या ठिकाणी लाख लाख त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या कार्यक्रमाचे यजमान श्री कोरले राजा रिक्षा व्यापारी संघटना या माझ्या सर्व मित्र परिवाराचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कारण मित्रांनो, आज हा मला वाटतं जवळजवळ 90 ते 1 लाखाच्या आसपास हा खर्च असेल. आणि हा कार्यक्रम ज्यांनी आजचा नियोजित केलेला आहे ते आहेत मित्रांनो आपले या कोरल्यातले माझे सर्व रिक्षा चालक, वाहक, व्यापारी संघटना. यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देता मित्रांनो. कारण एवढा मोठा कार्यक्रम एवढ्या दिमागात साजरा करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही, पण आपण ते करून दाखवलं. त्यासाठी तुम्हाला प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या गर्दीमध्ये ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार, मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू नागेशदा किर्डवकर. त्याचप्रमाणे ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ करतायत माझे बंधू ललितदादा यसरे. आज कीबोर्डला मला साथ करतोय माझा भाऊ सूरज एलोंडे. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताडे. शैलीबद्धक आमचे रोहितदादा जाधव. आम्हाला मित्रांनो अगदी प्रत्येक ठिकाणी नेण्याचं आणण्याचं काम करतात सुखरूपपणे आमचे गाडीवाले दादा, आमचे रुपेशदा गोरे आणि आमचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत या सबंध कोकणची शान. म्हणून सांगतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये वारंवार, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या सबंध माझ्या कोकणामध्ये असं एकही गाव नाही अरे जिथं माझ्या डावा सावंतचं नाव नाही. म्हणून आमची संपूर्ण मंडळी या ठिकाणी आमचे डावा दादा, त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो शाहिरी वर्ग उपस्थित राहिला आहे. त्याच्यामध्ये माझे गुरुबंधू कलगीमध्ये शाहीर उमेशदा पडिलकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर, युवा शाहीर, माझे मित्र, माझे बंधू सचिन दिवाळे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचली, आज माझ्या कोकणातील सर्व युट्यूबर्स आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आज काही कॅमेऱ्यांचे हायगायच नाही, प्रत्येकाचा दांडका अगदी चांगलं चांगलं लागलेला आहे. आणि म्हणून माझे संपूर्ण युट्यूबर्स, माझे सर्व बांधव, माझे सर्व भाऊ या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो थोडक्यात प्रस्तावना घेतो आणि निश्चित कार्यक्रम हा कार्यक्रमाच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनेच होणार आहे. आणि म्हणून आजच्या या गर्दीमध्ये आमच्या संत निरंकारी मिशनचे प्रचारक महात्मा परम आदरणीय संदेश आयरेजी चिपळूणवरून महात्मा या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमच्या आयरेताई देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी चिपळूण तालुक्यातून आलेले आहेत. त्यांचं माहेर आहे हे खास करून. त्याचप्रमाणे आमचे परमपूज्य महात्मा प्रकाश बामणेजी निर्बाड महात्मा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व माझ्या महात्माला या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आजच्या गर्दीमध्ये आमचा मित्र परिवार देखील आलेला आहे. त्याच्यामध्ये माझे बंधू अक्षयदादा वेळवणकर, आमचा अमोल बाई, त्याचप्रमाणे आमचा संकेत बाणे असेल, त्याचप्रमाणे माझा शिष्य ओंकार लांजेकर असेल, आमचा ओंकार कोळे असेल, आमचे विश्वनाथदादा जोगळे असतील, त्याचप्रमाणे आमचा चंदन असेल. ही सर्व या ठिकाणी मित्र परिवार, अरे बरेच आज मित्र परिवार काय म्हणजे मुंबईवरून सगळं झाडूनच आलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी या लांजा तालुक्याची शान एक उत्कृष्ट संगीतकार लांबरे बुवांना कीबोर्डसाठी साथ करतात आमचे परमपूज्य संत निरंकारी मिशनचे महात्मा आहेत डेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय बाळूदादा झोरे दादांच्या माध्यमातून सुरुवातीलाच 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की कोकणाचं गाणं झालं पाहिजे. निश्चित दादा देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा भाऊ या पालुगावचा सुपुत्र आहे सौरभ गाडे, याच्या माध्यमातून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्याला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या लांजा तालुक्यातील एक फेमस आणि प्रसिद्ध असे वडापाव आहे. त्या वडापावचं नाव आहे मुकुंद वडापाव आणि या वडापावचे मालक
स्वतः आमचे सोनू दादा लांजेकर आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील 251 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की लांजाचा मालक धनी केदारलिंग देव चव्हाटा आणि कोलतेश्वर या माझ्या ग्रामदेवांवरती गाणं झालं पाहिजे. निश्चित दादा तुमची फरमाईश जसा असं मला वेळ मिळत जाईल 100% पहिल्या बारीमध्ये आपली फरमाईश घेतो. त्याचप्रमाणे गौरी शंकर रिक्षावाले भांबेड दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. आता मित्रांनो सर्वांना मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना? सर्वांना मुजरा झालेला आहे. आज माझे प्रतिस्पर्धी शाहीर या सबंध कोकणची शान बुलंद आवाजाचे शाहीर अगदी अंगामासाने मजबूत सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना देखील या ठिकाणी बुवा आजचा दिवस आहे पाडव्याचा 12चा ठोका झाला. उद्या पवित्र दिवस आहे बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीजेचा, बरोबर आहे ना मित्रांनो? आणि म्हणून आज बुवा दिवाळी सण हा गोडच आहे. फटाके जरी फोडले तरी फराळ खाणारे आपण सर्व गोडच आहोत, बरोबर ना? कोकणची माणसं साधी बोळी म्हणून बुवा आज प्रेमानं आणि गोड तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतोय. चे बहिण जर आल्या यांना वारा लागलाय बुवा, बारी राहिली बाजूला बुवा घुसतात शिव्यांवर. आज बुवा दिवस आहे गोड, बारी करतो तुमच्या सोबत प्रेमानच. आणि म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय स्वर्गीय ज्या माणसानं गेले 40 वर्ष या कोकणला आपलं या कलेसाठी योगदान दिलं, स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊली यांचे एकलव्य शिष्य सुशांतजी गराटे बुवा, त्यांचा संपूर्ण संच, त्यांचे सहकारी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे मित्रांनो. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलाचं सहकार्य, शांततेचा आशीर्वाद अशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, नमन प्रेमी, नमन कलाकार उपस्थित राहिले असतील तर हो एक राहिला तिकडे बैलगाडीवाले पण बरंच आहेत. माझे सर्व बैलगाडी प्रेमी या ठिकाणी आज उपस्थित राहिले असतील. या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांना मानाचा मुजरा करून या कोर्ले गावचं ग्रामदैवत कोर्ल्याचा राजा आई विठलाई देव गांगेश्वर यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्रीला त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज हा संबंध कोरले गाव ज्याच्या आधिपत्याखाली चालतोय, जिची ही लेकरा आज मायेनं 2 घास अगदी सुखानं खातायत, या कोरल्याचा राजा असेल. त्याचप्रमाणे आज हे माझे रिक्षा बांधव आहेत, ही व्यापारी संघटना आहे. आज आपल्या या आई विठलाईच्या आशीर्वादानं, देव गांगेश्वराच्या आशीर्वादानं पोटाच्या पाठीवर अगदी कुठेही जातात पण सुखरूपपणे मात्र आपल्या संध्याकाळी घरापर्यंत पोहोचतात. ही किमिया कोणाची आहे? या माझ्या आई विठलाईच्या असेल, देव गांगेश्वराच्या असेल, या माझ्या कोरल्याच्या राजाच्या असेल. आणि म्हणून ही स्तवन, ही विनवणी माझी या माझ्या कोरले गावचं ग्रामदैवत आई विठलाई देवी आणि गांगेश्वराच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं.
आणि म्हणून ही स्तवन माझी विठला आई विठलाई देवी देव गांगेश्वर यांच्या चरणावरती ही स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, औचित्य आहे सत्यनारायणाची महापूजा या माझ्या रिक्षा बांधवांनी आज आयोजित केलेले आहे दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं. म्हणून स्तवन मित्रांनो माझ्या या ग्रामदेवतेच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. आई अगं आज हे लेकरू तुझ्या शिवारात आलंय. जी काय वेळी वाकडी सेवा या तुझ्या लेकराकडनं होईल. तुझंच एक आजान लेकरू आहे असं समजून ही चुकून माझी पदरात घ्यावं म्हणायचं आहे. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी अगं द्यावे वरदान आई विठ्ठलाई. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. आज सत्यनारायणा तुझी देवा भोळ भक्त तुझी करतोय सेवा. आज सत्यनारायणा तुझी देवा भोळ भक्त तुझी करतोय सेवा. माझे वंदन हे माझे वंदन तुला ठाई ठाई द्यावे वरदान आई विठ्ठलाई. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. तुझ्या चरणास घालितो मी भार माया ममतेचे उघडावे दार. तुझ्या चरणास घालितो मी भार माया ममतेचे उघडावे दार. रामाच्या भजनी घालो दर्शन घेता मी हर्षित झालो. रामाच्या भजनी घालो दर्शन घेता मी हर्षित झालो. मनोभावाने आई शरण तुला आलो या रणाला सुस्फूर्ती मसदी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई. गांगेश्वराज आलो तुझ्या पायी द्यावे वरदान आई विठ्ठलाई.
हे तुझ्यात मी तुझेच नाम, तुझ माझा नाम, तुझ घनश्याम. कणाकणात मजला तूच चारी धाम. राजशाला 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 तू पहिलं तिरी द्यावे वरदान आई विठलाई. आज सत्यनारायणा तुझी देवा, भोळ भक्त तुझी करीतो ही सेवा. माझे वंदन हे माझे वंदन, माझे वंदन तुला ठाई ठाई द्यावे वरदान आई विठलाई. द्यावे वरदान आई विठलाई. गांगेश्वराज मी आलो तुझ्या पायी. बोल श्री गणपती गजानन महाराज, गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी, शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी स्तवन झालेलं आहे, बरोबर आहे ना? काय रे पूर्ण झोपलवलंय ना? देवाचं नाव घ्यायला पाहिजे ना? आज थंडी पण नाही, पावसाची काय मोठी किमया बघा. काल इकडे खणक्या करत होता आहे ना, आज पाऊस गेलाय. एवढी मोठी पुण्य आहे मित्रांनो. मला वाटतं आमची साखरवेची मंडळी पण सर्व आलेली आहे. दादा तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. विषय आहे आता गणाचा. शाहिरांचे आणि माझे बरेचसे कार्यक्रम या वर्षामध्ये ते 2-4 कार्यक्रम चांगले झालेले आहेत, बरोबर आहे ना? म्हणून बुवा वारंवार सांगतात, ज्या माणसानं 40 वर्षाचं योगदान या कलेला ज्यांनी दिलं, आज आपल्यामधून निघून गेले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मरावे परी कीर्ती रूपे मागे उरावे, असे या संबंध कोकणची शान स्वर्गीय दत्ताची घराटे माऊली.
अरे त्यांचे तुम्ही एकलव्य शिष्य आहात आणि बुवा म्हणून त्यांचं नाव टिकवायचं का त्यांच्या नावाला बट्टा लावायचा आहे आज तुम्ही ठरवायचंय बुवा. काय मी काय तुमचा 5 पैशाचा देणेकरी नाही, बरोबर ना मित्रांनो. पण मी जर जे खरं आहे ते जर तुमच्या समोर या समाजासमोर जर मांडतोय, जर गराटे बुवांचं योगदान मी लोकांपर्यंत पोहोचवतोय का नाही, त्यांना काही सांगायची गरज नाही. तर बुवा तर माझ्या गुरुवर्यांवरती माझ्या मल्लांवरती बोलायची तुमची तेवढी पात्रता नाही बुवा. आणि तुम्हाला हा झून विनंती आज या माझ्या रिक्षा संघटनेच्या व्यापारी संघटनेच्या तुम्हाला आज माध्यमातून सांगतोय. आज बारी आहे तुमची आणि माझी. काय बुवा आज जो झोंबाट करायचा ना तो माझ्यासोबत बुवा करा. विनंती तुम्हाला हात जोडून बुवा माझ्या वडिलांवरती बोलायचं. हा पोरगा अजून सक्षम आहे, त्याला पहिला भिडा बुवा आणि नंतर आमच्या वर्म म्हणून सांगताय तुम्हाला बुवा. आणि म्हणून मित्रांनो आपला जास्त वेळ घेत नाही, गण गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सदैव जगी वाजेल टाळी. आणि म्हणून विषय आहे गणाचा, सुख करता दुःख हरता विश्वाचा पालन करता विघ्न हरता गणपती बाप्पा. आज प्रत्येक शुभ कार्याला पूजला जातो तो माझ्या गणरायाला. 33 कोटी देवांमध्ये पहिला मान कोणाला मिळाला तो माझ्या गणपती बाप्पाला. अरे आज सत्यनारायणाची पूजा ठेवले निमित्त काय माझा कोरण्याचा राजा. आणि म्हणून त्याच आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्राला या ठिकाणी गणातून सांगतोय, अरे सण आहे बाप्पा दिवाळीचा, पण या माझ्या रिंगणात येऊन माझ्या या सभा रंगणामध्ये येऊन रंगभर म्हणून म्हणायचं आहे. काय म्हणतोय बुवा, ओ सुशांत बुवा, गराट्यानो कुठल्या कोपऱ्यात असाल तर पहिला घ्या तुमच्या हातात पेन आणि व्यवस्थित बुवा लिहून घ्या सगळा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मनोभावे करीतो तुला मी वंदना. हे गणराया, अरे हे अजान्य तुला काय सांगतोय की मनोभावे करीतो तुला मी वंदना. यावे तोडून बंधना गौरीच्या नंदना. तू यावे तोडून बंधना गौरीच्या नंदना. Yeah.
वंदना गौरीच्या वंदना यावे गोड वंदना गौरीच्या वंदना यावे गोड वंदना गौरीच्या वंदना यावे गोड वंदना गौरीच्या वंदना यावे तोडून बंधना गौरीच्या नंदना. आणि म्हणून मित्रांनो सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. कार्यक्रम वेळेत चालू झालेला आहे आणि तो वेळेत कसा संपेल याची जबाबदारी आम्हा दोन्ही शाहिरांची आहे. आणि म्हणून गौरीशंकर रिक्षावाले भांबेड कलावंतांना प्रवेश. बारी सुपरहिट झाली पाहिजे दादा निश्चित होणार. दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी विलास कांबळे कोरले आताच्या गाण्यावर 200 रुपयाच्या दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे प्रथमेश त्यांची फरमाईश आलेली आहे. मित्रांनो याच आपल्या भागातले शाहीर आहेत, सुप्रसिद्ध शाहीर आहेत विकासजी लांबोरे बुवा. त्यांच्यासोबत मित्रांनो गवळण गायली होती आहे ना. आता ती ह्या बारीत पण घ्यायला लावली. अरे जग फरमाईश आहे म्हणून 2-3 घेतो. आता काय थांबू नका कारण मी माझा कासरा बरोबर आवडतो. काय काळजी करू नका. वेळेला महत्व देणारा आपण माणूस आहे म्हणून म्हणतोय. त्यांची फरमाईश आली आहे ना म्हणून घेतो. अग स्वयंपाक कर तू डाल भात हिरव्या मिऱ्याची चटणी वाट जेवायला बघतन वाट ग बाया जेवाया बघतन वाट ग. अग साजने माझ्या बाया भुकल्यान ग साजने माझ्या बाया भुकल्यान ग. दादा या साली यांची पण गवलेला आहे ना. म्हणता जाऊन भीती वाकून बघ कानाची आहे राजाची आई जेवते का काय करते भीती म्हणतात वाकून बघ ढॅन टाकून. त्यांची पण गवलं नाही. आणि म्हणून लांबरे बुवाला विषय दिला होता गवणीचा आणि त्याची फरमाईश या ठिकाणी आलेली आहे. म्हणून एका मुकड्यामध्ये घेतोय मित्रांनो म्हणून म्हणतोय. अरे तू कशाला करतोस हाट रे काना धरून आमची वाट रे का फोडाया बघतोस माठ रे आमचं फोडाया बघतोस माठ रे. अरे लांबोरे ए डुबानो माझा लांबोरे बुवाला राग गेला म्हणाला बारी गुणाशी आणि बुवा मला म्हणताय पण बुवाना गवळण गायली होती. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे आणि जाऊनी तुझ्या घरची घागर चाट रे. दादा नो हीच गवळण ना. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर चाट रे. लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर चाट रे. लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे खऱ्या अर्थानं गव्हाण आहे आजच्या वारीची. बघा परशुरामाच्या भूमीत गाणं या ठिकाणी दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे 100 रुपयाचं. आपला शुभचिंतक निश्चित दादा तुम्हा सर्वांना परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता विषय आहे माझ्या आजच्या गव्हाणीचा. बरोबर आहे ना. आज दिवस आहे म्हणजे दिवस आहे गोड. आज पाडव्याचा. आज नवऱ्यानं हे बरोबर खाली बसायला तुम्ही दमताव का नाही रे मग. आणि म्हणून काल सगळ्यांनी पहिली आंघोळ केलेली आहे. बरोबर आहे ना. काराबिराटी पायाखाली फोडले पाहिजे ना. नरकासुराचा वध केला आपण काल काराटा फोडून. बरोबर ना. आज आहे पाडवा. नवऱ्यानं प्रत्येक नवऱ्याने म्हणजे ज्यांची झाले त्याला सांगतो या ज्यांची नाही झाले त्यांना बोलत नाही पण ज्यांची झाले त्यांनी आपल्या बायकोला आपल्या अर्धांगिनीला आज काहीतरी निश्चित पाडव्याचं एक भेट दिली असेल. बरोबर आहे ना. मग आज विषय पण तसाच आहे. हे आहेत माझे हजबंड आणि मी आहे त्यांची माघारी. बरोबर आहे ना. आज मी बाजू मांडतोय आधी मायेची व बाजू मांडतात भगवान शिवशंकराची. बरोबर आहे ना. आज ते कोण आहेत पतिदेव माझं. बरोबर ना. आणि म्हणून आज नवरा बायकोला काय गिफ्ट देतो तर बघूया आता दिवाळीची पाडव्याची भेट. नाही तर उद्या आहे भाऊबीज. उद्या ह्यांची मग आरती बाबा तुम्ही. बरोबर
बरोबर आहे ना. पण आज दिवस आहे गोड पाडव्याचा आणि म्हणून मित्रांनो, अरे ही पोरं आमची लांजातली ही सगळी खाके कंपनी आमची. अरे आहो कुठे तुम्ही, आणि म्हणून असू द्या. गगन या ठिकाणी गातोय बोवा, म्हणून तुम्हाला सांगतो, जल्ला माझ्या सुशांत बोवावर कोण काय बसलाय, गाराणा घालू काय रे पोरानो, हा गाराणा घालू काय. ज्या वेळेस गराटे बुवा हयात होते, यांच्या नाकाला व्यसन चांगली होत्या, गराटे बुवा निघून गेले. म्हणून सांगतोय, ते मला सांगतात ना, त्याचा खाली बाप असतो बुवा. बापाचा वचक आहे ना पोरगावरती बिंदास असतो, पण बापाचं छत्र एकदा डोक्यावर निघून गेलं ना की पोरगा मोकाट सुटतो एखाद्या गल्लीतल्या कुत्र्यासारखा, त्याला भान राहत नाही कसला. आणि तशी अवस्था झाली आमच्या या गराटे बुवांची. आणि एवढा चांगला माणूस सुंदर देवाला काळा दिलाय, पण बुवांना भान राहत नाही. येताना बुवा बीपीची गोळी सोबत घेऊन या, त्याची तुम्हाला आज खऱ्या अर्थानं गरज आहे. बुवा बारी शिव्या द्यायला लागले अगदी सरळ सरळ. म्हणजे ह्याना अगदी युट्यूबला बघा तुम्ही कमेंट, श्याम दादा कुठे गेलं, हात करावर श्याम दादा, कमेंट डिलीट करायच्या. हे बोलानो खोटा बोलायचा. आणि म्हणून सांगतो बुवा, आज बारी आहे आपली प्रेमाने करायचे, शिव्या द्यायच्या. तुम्ही तर शिव्या दिल्या होत्या, तुम्हाला आज वड्या गाऊन जाईल बुवा. आणि म्हणून आजचा विषय आहे गवाणीचा. बघा बुवा, नवऱ्यानं बायकोला पाडव्याचं भेट दिली पाहिजे. आज बायको पण थोडीशी तुम्हाला पाडव्याची भेट देते, ती सांभाळून ठेवा. अगदी पाणी जाईपर्यंत, अगदी पुढच्या वर्षापर्यंत कधी आपली बारी होईल, जपून ठेवा बायकोची भेट. म्हणून म्हणतोय, गवळण गातोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. की दूध पिण्याची आला, अहो दूध पिण्याची आला हौस भारी, मग असता तुझ्याच घरी, तू सांग कान्हा करतोस का चोरी. अरे जाता बाजारी, मी जाता बाजारी, माठ माझे फोडतोस का शिरी, आणि मग सोडणार नाही तुला रे कान्हा. अरे आम्ही साऱ्या गवळ्याच्या पोरी. राधा तुला प्रेमाने सांगते, आम्ही चाललोय मथुरेच्या बाजाराला, त्या मथुरेच्या बाजाराला चाललोय. आणि म्हणून आमच्या वाटेत येतोस, आमच्या दह्या दुधाचे माठ फोडतोस. मग विषय कसा आणलाय बुवा, लक्ष असू द्या. वडाचा तेल बुवा मांडीवर काढाल, जे भन याड गम टाके दुसऱ्या मालिशा. म्हणून म्हणते बुवा गवळीचा विषय का, म्हणून म्हणतोय की दह्या दुधाची आठवण, बघा गोड विषय आणि गोड चाल. माझ्या भीमाच्या नावाचा कुंकुला विल रमण, कुंकुला विल रमण, कुंकुला विल रमण. म्हणून म्हणतो की दह्या दुधाची आठवण, अर्ध्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला. ही दह्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला. तुला भरपूर प्यायचं तर गाणा. दादा जरा बँजो आणि मॉनिटर कीबोर्ड कमी करा, आपला कीबोर्ड आणि बँजो थोडासा मॉनिटर कमी करा. म्हणून सांगतात की दह्या दुधाची आठवण नाही कळली या वेड्याला. राधा काय म्हणते, अरे तुला भरपूर प्यायचं तर, हे गाणं तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. गाणं राधा तुला काय सांगते, तुला दह्या दुधाची आठवण, तुला तलब येते ना रोज. मग तुझ्या पण घरामध्ये नंद राजा तुझा बाप, अरे नव ना काही गुरांचा मालक आहे. मग तुझ्या घरामध्ये पण बुवा काय दह्या दुधाची हाय गाय नाही, सगळा भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते, तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला.
तेरी बी चूक आणि मेरी बी चूक म्हणून सांगते बुवा तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. वा तुमच्यासारख्या शिव्या मला पण देता येतात पण आज तुमच्या गाण्यातनं वार केलाय बुवा. राधा सांगते तुला काही दुधोनी खायची तलब आले तर त्या तुझ्या वाड्यावर जा. तुझ्या आईनं तुझ्या बापानं दया दुधाचे माड भरून ठेवले अरे त्यातून तू तुझी मजा कर एवढाच विषय आहे म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4. मला भरपूर प्यायचं तर असे आहे जवाड्याला. तुला भरपूर प्यायचं तर असे आहे जवाड्याला. दह्या दुधाने भरलेला इथं आहेत रांजण. इथे आहे राजन, इथे आहे राजन. तोंड लावून ठेव खाली तुला वरून पाजन. तुला वरुण पाजन, तुला वरुण पाजन. घरोघरी तू फिरू नको घरोघरी तू फिरू नको समजावा या वेड्याला. घरोघरी तू फिरू नको समजावा या वेड्याला. तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. तुला भरपूर प्यायचं तर असे आहे जवाड्याला. तुला भरपूर प्यायचं तर असे आहे जवाड्याला. अशी वाईट सवाल तू सांग कधीही सोडणार. माझं कधीही सोडणार, सांग कधीही सोडणार. नाही ऐकल्यास गुणाचं तर चार चौघात ओढणार. चाल चौकात ओढणार, चाल चौकात ओढणार. शाहीर राजेश म्हणतो हा शाहीर राजेश म्हणतो हा आहे समर्थ राड्याला. शाहीर राजेश म्हणतो हा आहे समर्थ राड्याला. तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. 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 हो दह्या दुधाची आठवण दह्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला. दह्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला. तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. अगं तुला भरपूर प्यायचं तर मी सांगते आहे जवाड्याला. आणि म्हणून मित्रांनो कलगीधरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा या माझ्या समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून
सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बाजू दिली आहे की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे बुवा. जर जमलं तर निश्चित मला माझ्या ग्रंथाचं नाव जरी नाही सांगितलं बुवा तरी चालेल, पण माझ्या विषयाच्या जवळ जरी पोहोचला तरी बुवा तुमचा या ठिकाणी सत्कार करेल. म्हणून या ठिकाणी 100% दादा कोकणाचं गाणं कोल्हे रिक्षा संघटना, व्यापारी संघटना या आमच्या संघटनेच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. बरं चला जास्त उशीर नको, लोक लय खोलावले त्या गाण्यासाठी. वैसवर होणार ना मग आज अख्खी रात्र मलाच द्या आणि म्हणून चालतंय बघा. हा म्हणून ए पोरानो तुम्ही कंटाळलो नाही ना रे? पायटी दुखत नाहीत ना? त्या पावसा पण वरून राजा ती आज काय पुण्य आहे बघा. काय ना डन ना थम्स अप आणि म्हणून ऐका. बरं मित्रांनो सर्वांच्या माध्यमासाठी सांगतो, माहितीसाठी सांगतो, एक गाणं काही कारणास्तव राहून गेले. रेकॉर्डिंग करायचं गाणं दिलेलं आहे, आता गातोय पण गाणं लवकरच आपल्या सर्वांना या ठिकाणी मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून आपल्या तिन्ही जिल्ह्यांवरती आपल्या कोकणाचं गाणं आहे ते आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल म्हणून फरमाईश घेतोय. या वरच्या जोड्यात बघू सह्याद्रीचे डोंगर कोरले गावाचं नाव घेऊ 100% घेणार, काय काळजी करू नका म्हणून म्हणतोय. हो पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर अरे साक्ष देतो या सविंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोरले गाव एक नंबर. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो हे कोकण एक नंबर. म्हणून मुकडा आला गाण्याचा सर्वांना माहिती आहे तो अंतरा. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची कोकणाची माझ्या वाढली आशान खेळ दापोली मंडणगड चिपळूण महागड संगमेश्वर रत्नागिरीला जरा जपूर. एकदा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. रिक्षावाले नुसतं 4-4 घेर नका टाकू, गाणं बोला. आणि परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो या सविंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोरले गाव एक नंबर. या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोरले गाव एक नंबर. आणि म्हणून आता विषय आहे प्रश्न पदाचा. 2 फरमाईश झालेल्या आहेत, अजून एक फरमाईश झालेली आहे दादांची. हा एकाच मुकड्यात एक प्रश्नपद घेतोय, अंतरा काय लावत नाही. अजून एक फरमाईश ती घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. म्हणून ऐका विषय येलाच. म्हणून म्हणतोय आर प्रश्न हा साधा सोडतो तुऱ्याच्या दारा. अरे हा
प्रश्न हा साधा सोडतो तुऱ्याच्या दादा तुला शास्त्रात मी कोंबल अरे तुला शास्त्रात मी कोंबल दादा का उगाच हा बोंबल अरे का उगाच हा बोंबल सांगा याला काय माझं झोंबल घेणार नाही घेणार नाही उद्या सकाळी येणार काय ना बोलाणं उभा घातात बारीक शिव्या अरे मी काय तुमचा देणेकरी आहे माझी गुरा काय मी तुमच्या तोंड्यात सोडले माझी गुरा काय तुमचा हात खाऊन गेले मग काय तुमचा संबंध का तुमचा 2 पैसे मी यजान घेतलाय बुवा तो आल्यावर सांगायचा शिव्या द्यायच्या का उगाच तू बोंबल सांग तुला काही माझं झोंबल का उगाच तू बोंबल सांग तुला काही माझं झोंबल संदेश आयरेची आमचे महात्मा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे आणि मगाशी आपल्या या लांजा तालुक्यातील फेमस वडापाववाले आहेत मुकुंद वडापाव आणि त्या वडापावचे मालक आमचे सोनूदादा लांजेकर दादांची फरमाईश मगाशी आलेली आहे त्यांचं बक्षीस आलेलं आहे 251 रुपयाचं की लांजाचा धनी केदारनी देव चव्हाटा आणि कोलतेश्वर त्यांच्यावरती फरमाईश आलेली आहे ती एका मुकड्यात घेतोय उद्या दिवस आहे पवित्र बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीजेचा एक विषय लावते माझी बारी या ठिकाणी संपवतो म्हणून म्हणायचे का ऐका सोडू दादा हात वर करा बाबू हा म्हणून म्हणतोय हे बरोबर खाली बसा म्हणून म्हणतोय आज हा लांजा तालुका ज्याच्या आधिपत्याखाली वास्तव्याला आहे ज्याच्या हुकमानं हा लांजा तालुका आज सुखानं नांदतोय तो लांजाचा धनी केदारनी देव चव्हाटा आणि देव कोलतेश्वर यांच्या चरणावरती हा एक मोकळा समर्पित करते म्हणून म्हणायचंय धनी केदार लिंगाची माझ्या चव्हाटा देवाची त्या धनी केदार लिंगाची माझ्या चव्हाटा देवाची साथ आहे भक्ती भावाची साथ आहे भक्ती भावाची माझ्या बोलतेश्वर देवाची 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 धनी केदार लिंगाची माझ्या चव्हाटा देवाची धनी केदार लिंगाची माझ्या चव्हाटा देवाची साथ आहे भक्ती भावाची माझ्या एक विषय आहे पहिल्या वारीतच लावतोय दिवस आहे उद्या पवित्र नात्याचा दिवस आहे उद्या भाऊबीजेचा बघा मित्रांनो सध्या चाललेली परिस्थिती बहीण जर आपल्या रक्ताची असेल बहीण जर आपल्या रक्ताची असेल बहीण आपली हक्काची असेल बहीण आपल्या मानाची असेल तर प्रत्येक भावाचं काम बनतं की आपल्या भक्तीचं आपल्या त्या बहिणीचं जसं आपल्या राजांनी परस्त्री मातेला माते समान मांडलं परस्त्री नारीला माते समान मांडलं आपल्या शिवरायांनी शिकवण आहे आपल्या महाराष्ट्राला वारसा आहे हा महाराष्ट्राचा तसंच मित्रांनो आज अवस्था आहे आपल्या या कलियुगाची बलात्कार अत्याचार सासूला जावई वलकत नाही बहिणीला भाव वलकत नाही आणि भावजेला दीर वलकत नाही ही आहे अवस्था सध्या कलियुगाची पण दिवस आहे उद्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सर्वांनी केलेलं आहे दिवस आहे उद्या भाऊबीजेचा उद्या प्रत्येक भाऊ बहीण जरी किती गरीब असेल तरी उद्या प्रत्येक भाऊ जरी किती गरीब असेल तरी तिची ओवाळणी घेऊन उद्याच्या दिवशी तिला भेटायला निश्चित येणार आहे आणि माझ्या माय माऊल्यांचे प्रत्येक भाऊ
उद्या त्यांना भेटायला. अरे उद्या त्यांचा हक्काचा दिवस आहे. भावांकडनं घ्यायला हायगाय करायची नाही. फक्त ऐकून मागू नका. तो काय खिशाला परवडायचा नाही. पण दिवस आहे उद्या गोड पवित्र नात्याचा. माझे बंधू तुरेवले शाहीर सचिन दिवाळे बुवा दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. म्हणून म्हणायचं काय लक्ष असावं. तुमचं लक्ष असू द्या. म्हणून म्हणतोय अहो भाऊ बीजेसाठी बहिणीची. उद्या दिवस आहे भाऊबीजेचा. म्हणून म्हणतोय त्या भाऊ बीजेसाठी बहिणीची अहो वेढावली माया. भाऊ बीजेसाठी बहिणीची अहो वेढावली माया. प्रत्येक बहीण अगदी आनंदाने सांगते मग उद्या घरी येणार माझ्या तो माझा भाऊ राया. उद्या घरी येणार माझ्या माझा भाऊ राया. भावा अरे बहिणीच्या पदरात काय टाकू नकोस. बहिणीला ओवाळणी देऊ नकोस. पण तिच्या पाठीसोबत तिच्या पाठीवर ढाल बदल उभा राहा. तुझ्या या बहिणीच्या केसाला आपण धक्का लागणार नाही. म्हणून म्हणायचं आहे भाऊ बीजेसाठी बहिणीची वेढावली माया. भाऊ बीजेसाठी बहिणीची वेढावली माया. उद्या घरी येणार माझ्या माझा भाऊ राया. 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 प्रत्येक बहिणा मी सांगते आनंदाने सांगते उद्याच्या दिवसासाठी ही माझी प्रत्येक माय माऊली वाटेकडे डोळे लावून बसते. अरे माझ्या भावाला मला काय ओवाळणी देऊ दे नको. पण ज्या माझ्या बहिणीची आई नसेल बाप नसेल तिचा आधार आहे तिचा भाऊ म्हणून ती बहीण त्या वाटेकडे डोळे लावून बसते. म्हणून म्हणायचं आहे दरवर्षी या सणाची पाहते मी वाटा. पाठीला का माझ्या भावाची होईल उद्या भेट. पाठीला का माझ्या भावाची होईल उद्या भेट. पाठीला का माझ्या भावाची होईल उद्या भेट. आतुरन मन हे माझे आतुरन मन हे माझे तुला ओवाळाया. आतुरन मन हे माझे तुला ओवाळाया. उद्या घरी येणार माझ्या माझा भाऊ राया. उद्या घरी येणार माझ्या माझा भाऊ राया. उद्या घरी येणार माझा माझा भाऊ राया. उद्या घरी येणार माझा माझा भाऊ राया. भाऊ बीजेसाठी बहिणीची वेढावली माया. भाऊ बीजेसाठी बहिणीची वेढावली माया. उद्या घरी येणार माझ्या माझा भाऊ राया. 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 अहो उद्या घरी येणार माझ्या तो माझा भाऊ राया. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे
श्री गुरु सामाजिक सांस्कृतिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कोरलेगाव शाहीर काशीराम जाधव माऊली. विषय तुमचे, कार्यक्रम आमचे. कोणत्याही विषयावर कार्यक्रम करणारे आमच्या या ठिकाणी गुरु माऊली आहे काशीरामजी जाधव माऊली साहेबांच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. मानाचा मुजरा करतो. MH08 AQ 92 MH08 AQ 9282 ही गाडी ज्यांची आहे मित्रांनो, ती गाडी रस्त्यावरती आहे. गाडीला बाकीच्या गाड्यांना जायला अडथळा होतोय. जे कोण या गाडीचे मालक असतील त्यांनी कृपया आपली गाडी मार्गस्थ करा अशी विनंती करतो. आणि म्हणून या ठिकाणी जी काय मित्रांनो वेळेआखली सेवा या ठिकाणी झालेली आहे, तुमचं देखील समजून या ठिकाणी पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. शाहीर थोडासा वेळ जर जास्त घेतला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो बुवा. जेवढी काय तुम्हाला करायचे तुम्ही निश्चित करा बुवा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.